तर नमस्कार मंडळी, मी तुमचा हत्ती परत एकदा घेऊन आलो आहे आपल्या 60 डेज चॅलेंजमधला आजचा दिवस 17वा। नेहमीप्रमाणे सुरुवात निंबू पाणी आणि भिजवलेले बदाम घेऊन भाऊ मी निघालो फिरायला। थोडा पाऊस येत होता, आज आमचं खेळणे नाही झालं, मग मी पटकन निघालो दुकानात तयारी करून। त्याच्यानंतर पोरं गेले होते जेवायला, मग काम आलं होतं माझ्या अंगावर, नक्कीच काम करायला पाहिजे। मी एवढं काम केलं, मग भाऊ लागली ना हत्तीला भूक, मग हत्ती भाऊ आले घरी। मग घरी होतं जेवणात एकदम कमी तेलातली भाजी, भाकर, ठेचा, सलाद, काकडी या सगळ्या गोष्टी करून मी जेवलो आणि आ हा 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 अप्रतिम। भाकर ठेचा तर काय कॉम्बिनेशनच आहे। त्याच्यानंतर पिलो भाऊ एक वाटी ताक। एवढं सगळं करून तुम्हाला वाटते पोट भरल्यासारखं आणि एकदम फ्रेश। मग निघत होतो तर भेटली मावडी, आता तू तर ठुसलं म्हणे मला पाहिजे म्हणून जेवायला, म्हटलं बिलकुल। मग आलो भाऊ संध्याकाळसाठी भाजीपाला घ्यायला। मी म्हटलं आज आपण काय करावं, तर मग काही नाही, आलो मस्त फ्लॅश मारत पहिले। मी म्हटलं आपल्याला व्हिडिओही काढायला लागते, मी म्हटलं आज आपण कंटेंटला दाखवा लागेल, तर आपल्याला नक्कीच रोज अलग अलग काही ना काही करावं लागेल आणि जेणेकरून जे आपल्याला डाएटमध्ये पण मेंटेन राहील या गोष्टी आपल्याला खावं लागेल। तर मग मी आज करत होतो मिक्स व्हेज पनीर, जे मी यूट्यूबवर बघितली आणि घरी ट्राय करतो आहे। आणि मी माझ्यासाठी करतो, कारण या गोष्टीचा शिकार मी एकटाच बनतो, कशी बनली पाहिजे तर ते। मग मी केली भाजी। आता भाजी केली तर भाजी तर नक्कीच जास्त होऊ राहिली होती, मग एक वाटी थोडीशी बाबासाठी पण ठेवली, जेवायचे राहिले होते तर। आणि मग संध्याकाळचं जेवण 8-8:30 वाजेपर्यंत माझं होऊन जाते। आणि तुम्ही हसत असाल तर हसा भाऊ, मला काही फरक नाही पडत, तुम्ही माझ्यामुळे हसत आहे हे पण गोष्ट चांगलीच आहे। मग घेतलं ताट आणि मग बसले भाऊ हत्ती भाऊ मस्त जेवायला, आणि हां भाजी खरंच जमली होती। त्याच्यानंतर असाच आमचा दिवस गेला, आमचा झाला क्लोजिंगचा टाईम। आणि खरंच जर का आमची व्हिडिओ आवडत असेल ना, तर नक्की लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि धन्यवाद।